मराठीने इथे महाकेळवणाचा घाट घातला आहे आणि बरेच काही पंचपक्वानं होते. आम्ही एक स्मार्ट गेम केला आहे. आम्ही इंटरव्ह्यूज आधी करतो आणि मग जेवतो आहे, पण हे लोक इथे फसलेत कारण का आधी जेवून मग इंटरव्ह्यूज करायला आलेत. झोप येते, अनावर होते थोडीशी. कसं तुम्ही खूप सेफ आहात आता, बेसिकली खूप सेफ ठेवलं स्वतःला की अच्छा त्यांना जेवू गेलं मग नंतर आम्ही नंतर जेवतो दाबून. विचारतो तुम्ही जेवलात का? आम्ही स्ट्रॅटेजी सांगितली नाही, आम्ही बोललं नंतर जेवणार आम्ही. आम्हाला आधी सांगितलं असतं तर बरं झालं असतं. हो असं होतं जेवण. हा जेवा मस्त, खूपच जेवण चांगलं आहे. बोलताय तुम्ही तर असं खरंच वाटतं की जाऊन बसावं पहिले, पण नाही. काय सांगाल, काय काय फेवरेट पदार्थ होते का आणि कोणते कोणते? मसाले भात वॉज माय फेवरेट. भरपूर तूप त्याच्यावर घालून खाल्लं आणि आमरस होताच, पुरणपोळी होती, जलेबी तुझी फेवरेट आहे. हां जलेबी फेवरेट तुझी आहे ना. आणि बेसिकली एव्हरीथिंग वॉज पुऱ्या आणि एव्हरीथिंग इट्स माउथ वॉटरिंग. आजचे दिवस डाएट जरा बाजूला. मी ॲक्च्युली कधीच डाएट करत नाही. तेच म्हणत हे चुकीचं तू हे केलंस. हे सगळं हवं तर मला विचार. कन्सेप्शन आमच्या मनात होतं म्हणजे इतके दिवस की राकेश म्हणजे डाएट करत. ते तसंच आहे. कधीही डाएट करत नाही मी कधीही. हां मी वर्कआउट करतो पण मला डाएट करायला अजिबात आवडत नाही. मला वाटतं की एवढं छान गोष्टी दिलेल्या आहेत देवाने आपल्याला, निसर्गाने, त्याचा पुरेपूर फायदा करून घ्यायचा आपण. तिसरा व्यक्ती आहे ज्याने मला हे सांगितलं की आपल्याला मनाला जे आवडेल ते खा आणि मी आता तेच करणार आहे. डाएट वेट गेलं ॲक्ट होता. पण आता मी जेव्हा एंटर केलं ना तेव्हा सगळे मागून ए जे ओढत होते आणि इतका फॅन फॉलोईंग आहे ना राकेशचा, म्हणजे काय सांगू. सगळे फॅन, सगळ्या बायका इकडे गर्दी भाई, इकडे गर्दी. तिला तुला लेफ्ट आउट इंटरव्ह्यूच्या मध्ये पण फोटो वाचले. हां ठीक आहे तुमचं चालू दे, तुमचं चालू. आणि मग काहीतरी घाबरायला होतं माझं की मी थांबते आणि मग त्याला जरी लिहिला नाही मध्ये मलाही घेतात की लिहिला. इतके क्यूट म्हणजे. आणि त्यांचं काय होतं, त्यांना असं वाटतं की अरे ह्यांना आम्ही रोज बघतो तर हे काय हक्काचे आणि ते खरं तर खूप आवडतं, नो डाऊट. ते तिचे प्रेमाने घेऊन आम्हाला फोटो काढतात. पण त्यांचं फॅन त्यांच्या काय म्हणतात स्माईलसाठी तर म्हणजे दाखवा जरा स्माईल आपल्या प्रेक्षकांना दिसू दे. टिंग ते येईल. लोक ॲक्च्युली पीपल की कॅरेक्टर असं आहे एजेचा की तो स्माईल करत नाही वगैरे, तर इथे येऊन त्यांनी मला पहिल्यांदा असं स्माईल करताना बघितलं तेव्हा त्यांना अरे वा हसतो पण आज किती चांगलं दिसतो असताना वगैरे. मी रोज असते म्हणून माझी काही व्हॅल्यूज नाही. चॉप्स. किती सांगायला आवडेल की राकेश हिंदी मालिकांमध्ये काम करत असताना प्रेम असतं प्रेक्षकांचं, पण आपल्या भाषेत जेव्हा लाड करतात ना बाळा म्हणत, दिस इज डिफरंट. तो मी तुम्हाला म्हटलं ना की मला जाज्वल्य अभिमान मी जे म्हणतो ते खरंच आहे मराठी होण्याचा किंवा मातृभूमीचा किंवा त्या मातीचा. कारण की ज्या पद्धतीने इथे जो रिस्पॉन्स जो मिळाला, आता तुम्ही बघितलं आम्ही एंट्री करताना जो तुतारी वाजवून शिट्ट्या तुतारी वाजल्यात आणि लोकांचं जे चेहऱ्यावरचं जे स्माईल बघून त्यांच्या डोळ्याची जी ते ट्विंकल होती ते बघूनच असं वाटतं की यार बरोबर ट्रॅकवर होतं पण की आपण चांगलं काम करतो किंवा चांगली स्टोरी आहे आमची, चांगले सगळं युनिट जे आहे ते चांगल्या एका डिरेक्शननी चाललं आहे एका प्रोडक्टला घेऊन. सो आता आम्ही सेटवर जाऊन आम्ही सगळ्यांना ही स्टोरीज सांगणार आहे. त्यांना पण एवढं बरं वाटणार आहे की प्रत्येक जणांना ॲप्रिसिएशन मिळालेलं आहे, प्रत्येक जणांना त्यांच्यासाठी पण त्यांचंही नाव घेतलं आज लोकांनी. सो त्यामुळे ते बरं वाटतं की जे आपण करतो एवढी मेहनत करतो, उन्हात एवढं कष्ट करतो, घामाघूम होतो, मी सूट घालून भर उन्हात उभा आहे, पाय भाजत आहे तिथे, पण तरी जे असतं ना की नाही ऑडियन्सना हे हवं आहे, ते त्यांना आवडतं तर ते द्यायला मग ते खूप मजा पण वाटते द्यायला. मग सुरुवातीला आपण इमॅजिनही केलं नसेल ना की इतकं प्रेम मिळेल, इतकं क्रेझी लोक डोक्यावर घेतील, पण आत्ता जेव्हा हे सगळं बघतोयस खूप एन्जॉय करत असशील हे सगळं. हो अगदी खूपच एन्जॉय. म्हणजे लिटरली हे प्रेम असं खूप क्वचित मिळतं आणि ते वी आर व्हेरी ब्लेस्ड टू हॅव टू गेट लव्ह लाईक दिस ऑनेस्टली स्पीकिंग. नजर नको लागू द्यायला आणि बेसिकली टचवूड आणि असंच प्रेम मिळालं तर आम्ही तुम्हाला नक्कीच असेच एंटरटेन करत राहू. भरभरून प्रेम द्या आणि आम्ही तुम्हाला भरभरून एंटरटेन करू. म्हणजे शर्मिला जी भूमिका साकारते, शर्मिला आणि तुझंही कनेक्शन पुण्यातलं जे तिने मला नंतर इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की तिच्या मैत्रिणी तुझ्या आई शिकवायची त्यांना, असं वेगळं कनेक्शन आहे. म्हणजे वर्ल्ड इज सो स्मॉल असं कळतं त्याच्यावरून. सो खरंच त्या मैत्रिणीची आई तुझ्या आईकडे ते पण आमचं एकत्र असं तिच्या मैत्रिणीची ती बेस्ट फ्रेंडची आई माझ्या आईकडे शिकायला येते इंग्लिश. सच अ स्मॉल वर्ल्ड. त्यामुळे पुण्याला जात असेल तर निरोप दे माझ्या आईला किंवा हा डब्बा दे आईला वगैरे.
राईट होऊ शकतं. ऑल पॉसिबिलिटी. ट्विस्ट अँड टर्न्स आहेत आणि इतकं भारी वाटतंय ना, म्हणजे पुढे काय होईल असं वाटतं की नेक्स्ट प्ले असं ऑप्शन पाहिजे होतं की नेक्स्ट एपिसोड बघावा. पण आम्ही थोडंसं पेशन्स ठेवू आणि मालिकेतही बघू. थँक्यू सो मच अशी बोलल्याबद्दल आणि ऑल द व्हेरी बेस्ट मालिकेसाठी. थँक्यू सो मच. थँक्यू. आता जेवून घे पटकन. आमरस. आमरस.